आमच्या गावामध्ये जामनेरमध्ये एवढं मोठं शहर आहे, एकही पुतळा नव्हता. गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा पुतळा जिल्ह्यात 2-3 जिल्ह्यात नसेल एवढा मोठा भव्यदिव्य पुतळा आम्ही त्या ठिकाणी उभा केला. त्यांचं स्मारक त्या ठिकाणी उभं केलं. सगळे लोक किती आनंदित आहेत. मिरवणुकीमध्ये अशी एकही मिरवणूक नसते की त्या मिरवणुकीमध्ये मी नसेल, कधीच नसते, तुम्ही विचारा. पण आता अनावधानाने एखादं नाव घ्यायचं राहून गेलं आणि म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल एवढं गोंधळ कशासाठी कशासाठी हा एक फार मी जाणीवपूर्वक काहीतरी अर्वाच्य बोललो, उलटं सुलटं बोललो, पण नाव राहिलं म्हणून तुम्ही एवढं त्याचं हे करावं. मला काही समजलं नाही हा विषय, तर कसा आला विषय, कशामुळे आला असं नाही आहे. आता प्रजासत्ताक दिन होता, ठीक आहे, मी म्हटलं भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, 3 गोष्टी असल्या. बाबासाहेबांचं समजा अनावधानाने माझं नाव राहून गेलं त्याबद्दल मी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली. म्हटलं नाही, त्या भगिनींच्या भावना दुखावल्या असतील, मी दिलगिरी व्यक्त करतो, पण मी खरंच सामाजिक समरसता जोपासणारा माणूस आहे. बाबासाहेबांचा अनुयायीसुद्धा म्हणजे एकार्थी मी आहे, त्यांचे विचार जोपासणारा आहे. मला वाटतं यावर विषय थांबायला पाहिजे होता, पण ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करा असं आपल्याला नाही म्हणता येत. उलट त्यामुळे तुम्ही समाजामध्ये असं काही एक विषय पसरू नका, माझं असं म्हणणं आहे. तुम्ही कोणालाही विचारा, जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळला मी किती कोटी रुपये दिले विचारा, कोणी देत नव्हतं आतापर्यंत. मी किती कोटी रुपये दिले स्मारकासाठी बाबासाहेबांच्या, हे आपण तपास करून घ्या. जिल्ह्यात विचारा माझ्या. ज्या गोष्टीचा लवलेशसुद्धा आमच्या मनामध्ये येऊ शकत नाही. मला याचं वाईट वाटतं आहे, या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की माझ्या एवढा सगळ्या या गोष्टी जोपासणारा माणूस मी म्हणजे पुरं सांगेल, कोणाला कमी लेखत नाही, पण महाराष्ट्रामध्ये नसेल. असं असताना माझ्यावर अशा पद्धतीने बोलावं याचं मला वाईट वाटतं आहे. ठीक. आता मला माहीत नाही त्या आमच्या भगिनी कोण आहेत, काय आहेत, पण मी दिलगिरी व्यक्त केली की बाबा अनावधानाने झालं असेल, माझ्या मनामध्ये तसा हेतू नाही. आणि तुम्ही जळगाव जिल्ह्यात विचारा या सगळ्या गोष्टींबद्दल माझ्या काय भावना असतात, सगळे उत्सव मी कशा पद्धतीने साजरे करतो, सगळे तुम्ही विचारा. बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सगळं गाव जेवण देणारा माणूस मी आहे आणि त्यांच्याबरोबर बसून मी जेवतो स्वतः वाड्यामध्ये जेवण देऊन. हे पण विचारा लोकांना. मी नाही म्हणत असेल तर कोणी म्हणजे कोणा सत्यता काय लगेच तुम्ही सगळ्यांना दाखवतात महाराष्ट्रावर आहे. मग एवढं असताना सुद्धा अशा पद्धतीने माझ्याबद्दल काहीतरी लोकांची मनं कलुषित करायची किंवा असं बोललं जावं, मला याच्या खूप वेदना होत आहेत मला या गोष्टीच्या.